जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आता प्रचाराला देखील जोर येताना दिसत आहे। परिवर्तन विकास आघाडीने कंबर कसत प्रचाराचा धडाका सुरू केलाय। मोठे वेणगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार उषा अंकुश ठोंबरे आणि बीड पंचायत समिती गणाच्या उमेदवार नमिता सुधाकर घारे यांचा प्रचार आता जोर धरत असून आज सालपे येथील जागृत देवस्थान जय भवानी माता मंदिर येथे प्रचार यात्रेची सुरुवात करण्यात आली। या प्रचार दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे तसंच सुनील गायकवाड यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचारादरम्यान उमेदवारांना येथील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद देत त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना पंचायत समिती गणाच्या उमेदवार नमिता सुधाकर घारे म्हणाल्या की मी यापूर्वी येथील ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून काम पाहिलं आहे, त्यामुळे या भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसं पोहोचायचं हे मला चांगलं माहीत आहे। पंचायत समितीमधून निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेची प्रामाणिक सेवा करण्याची संधी मला मिळेल, तसंच येथील प्रत्येक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं। आज आमचा प्रचाराचा हा तिसरा दिवस आहे आणि हा प्रचाराचा तिसरा दिवस चा उत्साह मला पाहता मला असं वाटतं की मी अगदी भरघोस मतांनी विजय होऊन येईल। त्यांचा आशीर्वाद आमच्या सुधाकर घारे असतील, आप्पा असतील आणि मधुभाऊ असतील यांचा जो कार्य करण्याची जी पद्धत आहे, समाजसेवा करण्याची पद्धत आहे, त्याच्यातलाच मी कुठला तरी खारीचा वाटा आज या ठिकाणी उचलत आहे ना। मी ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदामधून निवडून आलेली आहे ना। मला या प्रत्येक भागातील एका व्यक्तीपर्यंत कसं पोचायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि पंचायत समितीमधून मी निवडून आल्यानंतर नक्कीच या सगळ्यांची सेवा करण्याची मला संधी यांनी दिली तर मी नक्कीच त्यांना पुढे काय हवं नाही, आर्थिक काय रस्ता असेल, पाणी असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। रायगड जिल्हा परिषदेतला हा बीड ग्रामपंचायतचा एक वार्ड आहे आणि मोठे वेणगाव हा जिल्हा परिषदचा वार्ड आहे आणि या दोन्ही वार्ड, जिल्हा परिषदचा वार्ड आणि पंचायत समितीचा वार्ड जर बघितलं तर या जिल्हा परिषदेच्या वार्डमध्ये आमच्या ज्या उमेदवार आहेत उषाताई ठोंबरे उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सदस्य पण होते आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगलं पद्धतीने काम केलेलं आहे आणि इथल्या ग्रामपंचायत लोकांना, जनतेला माहीत आहे की त्यांचं काम कसं आहे। तसंच आत्ता या पंचायत समितीमध्ये आमच्या उभ्या राहिलेल्या नमिताताई सुधाकर घारे या पण या विभागातल्या खांडपे ग्रामपंचायत सरपंच होते आणि आता या पंचायत समितीला उभे राहिले। त्यांचं पण काम चांगलं माहीत आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी विकास केलेला आहे खांडपे ग्रामपंचायतीमध्ये तो खरोखरच आम्हाला वाटतं या आमच्या ताई आता ज्यावेळी पंचायत समितीमध्ये जातील त्यावेळी या कर्जत तालुक्याचा चांगल्या पद्धतीने विकास करतील आणि या आमच्या या जिल्हा परिषद वार्ड आणि पंचायत वार्डमधून या सगळ्या इथल्या नागरिकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे की यांचं काम काय आहे ते आणि या कामावरच त्यांची पोचपावती आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि अटल विजय आहे। हा आमचा बालेकिल्ला आहे आणि इथं तर मी सांगतो या कर्जत तालुक्यामध्ये नाही, रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या नमिताताई या सगळ्यात हायेस्टला उमेदवार असणारे लक्षात। विरोधकांचं इथं काही नाही आहे, विरोधकांचं इथं काही चालणार नाही। हा आमचा बालेकिल्ला हा शेर का एरिया आहे, शेर के एरिया में शेर ही चलेगा, बाकी कोई नहीं चलेगा। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।